नाशिक शहरातील ऐतिहासिक पंचवटीतील काळाराम मंदिर परिसरामध्ये वादग्रस्त वाटप झालेल्या पत्रकामुळे मोठा जातीय तणाव निर्माण झालाय। या पत्रकातील आक्षेपार्ह मजकुरामुळे दोन समाजात तेढ निर्माण होईल असे मजकूर असल्याने तीव्र रोष व्यक्त केला जात असून नाशिक शहरातील काळाराम मंदिर परिसरामध्ये लावण्यात आलेले फलक आणि झेंडे यांना मनाई करण्यात आलेलं मजकुराचं पत्र वितरित करण्यात आलंय। या आक्षेपार्ह मजकुरामुळे संबंधित समाजातील तीव्र संताप व्यक्त केला जात असून ही बातमी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सर्व समाज एकत्र आला आणि त्यांनी घोषणाबाजी देत निषेध नोंदवला। नाशिकच्या निवाणी चौक परिसरामध्ये सकाळपासूनच या प्रकरणी रास्ता रोको आंदोलन केलं जात होतं। दरम्यान काही तासांमध्येच पोलिसांनी या प्रकरणी मुख्य संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेला मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आलंय। तर वैयक्तिक वादातून हा प्रकार घडवून आणण्यात आला असल्याचं यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आलंय। दरम्यान सर्वांनी शांतता बाळगावी असं आवाहन यावेळी पोलिसांकडून करण्यात येतंय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।